एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओची जर तुम्हाला पी-डी-एफ पाहिजे असेल तर पी-डी-एफसाठी एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा. त्या लिंकवर क्लिक करा आणि तो ग्रुप जॉइन करा. तुम्हाला ही पी-डी-एफ त्या ठिकाणी मोफतमध्ये मिळून जाईल किंवा माझा जो काही नंबर दिसतोय खाली त्यावर मला एस-एम-एस करा. मी एका मिनिटामध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉइन करून घेईल. तेव्हा जर तुम्ही जॉइन होता येत नसाल लिंकने तरच मेसेज करा. होता येत असेल तर लगेच तुम्ही जॉइन करून ठेवा. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, राज्यामधील पहिलं वाईल्ड बफेलो अभयारण्य कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गडचिरोली. लक्षात ठेवायचं आपल्याला गडचिरोली. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. गडचिरोली हे महाराष्ट्रातील पहिलं वाईल्ड बफेलो म्हणजे रायन म्हैस अभयारण्य कोलामार्क ठिकाणी पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, एम-आय-डी-सीचा अर्थ काय आहे? तर एम-आय-डी-सीचा अर्थ आपल्याला माहीत पाहिजे यापैकी नाही. तर मित्रांनो, एम-आय-डी-सीचा अर्थ काय होतो? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. लक्षात ठेवायचं आपल्याला. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, कोणत्या ठिकाणी आहे? तर पर्याय क्रमांक 4 नागपूर हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे नागपूर या ठिकाणी स्थित आहे. डेक्कन क्वीन ही रेल्वे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? कोणती डेक्कन क्वीन? मित्रांनो, लक्षात ठेवायचं आपल्याला पुणे ते मुंबई दरम्यान डेक्कन क्वीन ही जी काय रेल्वे ही धावते पहा. प्रसिद्ध रेल्वे पुणे ते मुंबई दरम्यान धावते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या शहराला पूर्वेचा ऑक्सफर्ड म्हणतात? तर कोणत्या शहराला मित्रांनो म्हणतात? पर्याय क्रमांक 1 पुणे याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं पुणे. पुणे शहराला शैक्षणिक केंद्रामुळे पूर्वेचा ऑक्सफर्ड म्हटलं जातं पहा. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रामधील प्रसिद्ध शीख गुरुद्वारा कोठे आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध शीख गुरुद्वारा हा नांदेड मित्रांनो आपल्या याचं योग्य उत्तर होईल पहा. नांदेड या ठिकाणामध्ये सचखंड श्री हुजूर साहेब हे प्रसिद्ध शीख गुरुद्वारा आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की नद्यांच्या उगमाच्या क्षेत्रफळाजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेला आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा कोणत्या नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत हा कंकणाकृती झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वैतरणा आणि सावित्री आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. वैतरणा आणि सावित्री. वैतरणा आणि सावित्री या नद्यांच्या उगमाजवळ सह्याद्री पर्वत मित्रांनो कंकणाकृती आकार धारण करतो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की महाराष्ट्रामध्ये टिंबटिंबमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचं स्थलांतर सर्वात जास्त आहे. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 एका जिल्ह्याअंतर्गत आणि जिल्ह्यामधील स्थलांतर पुरुषांपेक्षा स्त्रियांचं सर्वात जास्त आहे पहा. बघा, 6 लग्नानंतर स्त्रियांचं स्थलांतर एकाच जिल्ह्याअंतर्गत अधिक प्रमाणामध्ये होतं. म्हणजे लगेच या ठिकाणी स्वरिक जमती. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. भूपृष्ठावरील सर्व जीवनसृष्टी, वनस्पती, कृमी, कीटक, प्राणी, मानव यांचं जीवन आरोग्य भूपृष्ठाच्या वरच्या भागातील फक्त कोणत्या मातीच्या थरावर अवलंबून असतं? मित्रांनो, लक्षात ठेवा कोणत्या असतं? तर 20 सेंटीमीटर. लक्षात ठेवायचं आपल्याला 20 सेंटीमीटर याचं बरोबर उत्तर आहे पहा. मातीचा सर्वात वरचा सुपीक थर सुमारे 20 सेंटीमीटर असतो पहा. आणि हा जो काही थर आहे हा जीवसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. पृथ्वीपासून टिंबटिंब दरम्यान ओझोनचा थर असतो. तर पृथ्वीपासून मित्रांनो 47 ते 70 मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. बघा, ओझोनचा थर वातावरणामध्ये साधारणपणे या उंचीच्या वर किमीमध्ये आढळतो पहा. 47. सुंदर संधी या ठिकाणी भेटलेली पहा आपल्याला बँकेमध्ये शिपाई भरतीची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न मी देणार आहे पहा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. यामध्ये तुम्हाला ही जो काही सिलेबस दिलेला आहे मित्रांनो, या सिलेबसनुसार तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्न मिळणार आहेत पहा. या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो, याची किंमत फक्त ₹399 ठेवलेली. यामध्ये तुम्हाला सर्व विषय भेटणार आहेत पहा. एका वर्षाची चालू घडामोडी, शेती, त्याच्यानंतर बँकिंग सहकार, जी कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, बुद्धिमत्ता मित्रांनो सगळं मटेरियल तुम्हाला मी देणार आहे. सोबत मित्रांनो बुद्धिमत्ताचे जे काही महत्त्वाचे व्हिडिओज असतील टॉपिकचे, हे सुद्धा तुम्हाला मी याच कोर्समध्ये देणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जो काय आपला नंबर दिसतोय 9325230840 या नंबरला ₹399 सेंड करायचे आहेत आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे. एका मिनिटामध्ये मी तुम्हाला मित्रांनो हे सगळं काही पाठवून देईल पहा. त्यामुळे बघा, लवकरात लवकर सगळ्यांनी ही बॅच जॉइन करा. कारण की मित्रांनो पहा, आता आपण एवढे पेमेंट करणार आहे फॉर्म भरण्यासाठी. बघा आपले किती पैसे गेले तुम्हीच पाहिलंय. तिथे जाऊन आपल्याला काही ना काही आलं पाहिजे. पेपरला सुद्धा आपला स्कोर आला पाहिजे. यासाठी मित्रांनो आपण ही बॅच लॉन्च केली मित्रांनो. लवकरात लवकर सर्वांनी जॉइन करून घ्या. या सिलेबसनुसार मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी देणार आहे. लवकरात लवकर जॉइन करून घ्या.
तर पैशाकडे बघू नका. पैसे आज ना उद्या कमावता येतील, परंतु गेलेली वेळ परत येणार नाही पहा. नंतर पस्तावा करण्यापेक्षा आत्ताच तुम्ही लवकरात लवकर जॉइन करून घ्या. ₹399 आपण कुठेही खर्च करतो, परंतु योग्य ठिकाणी लावा. नक्कीच फायदा होईल. तुम्ही व्हिडिओ पाहिला आपण किती क्वालिटीचे प्रश्न घेतले. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आणि घवघवीत यशासाठी मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा. जास्त काही सांगत नाही. 70. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये नदी प्रणालीच्या लांबीनुसार उतरता योग्य क्रम कोणता आहे? तर पहा मित्रांनो, गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी हा या ठिकाणी योग्य उतरता क्रम आहे पहा. गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी, नर्मदा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. जुन्या जिल्ह्यातून नवीन निर्माण होणाऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीनुसार योग्य क्रम कोणता आहे? तर यामध्ये मित्रांनो योग्य क्रम आपल्याला ओळखायचा आहे. तर पहा, सिंधुदुर्ग, जालना, गडचिरोली, मुंबई उपनगर. पर्याय क्रमांक 1 आपल्या याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. बघा, या जिल्ह्यांच्या निर्मितीचा कालक्रम हा क्रम बरोबर आहे. चला, प्रश्न क्रमांक 13 आहे. खालीलपैकी महाराष्ट्रामधील दक्षिण वाहिनी नदी कोणती आहे? तर कोणती मित्रांनो, वैनगंगा आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. पर्याय क्रमांक 3 वैनगंगा. मित्रांनो, वैनगंगा ही महाराष्ट्रामधील प्रमुख दक्षिण वाहिनी नदी आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? तर प्रिन्स ऑफ वेल्स हे जे काही संग्रहालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई मित्रांनो आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. पर्याय क्रमांक 1 मुंबई. तर बघा, आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, पूर्वीचं प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय मुंबई या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की अंधारी अभयारण्य महाराष्ट्रामध्ये कोठे आहे? तर अंधारी जे काही अभयारण्य आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक 3 चंद्रपूर. लक्षात ठेवा, चंद्रपूर. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पहा. महाराष्ट्रामध्ये चुंबकीय वेधशाळा कोणत्या ठिकाणी आहे? चला द्या उत्तर. चुंबकीय वेधशाळा कोणत्या ठिकाणी आहे? ते कोठे आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 अलिबाग आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. अलिबाग या ठिकाणी भारतीय भूचुंबकीय संस्थेची काय वेधशाळा आहे. चला, पुढील प्रश्न आहे मित्रांनो, खंबाटकी घाट हा कोणत्या मार्गावर आहे? खंबाटकी घाट. तर मित्रांनो खूपच सोपा प्रश्न आहे. पुणे सातारा. पुणे सातारा आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की किनारी मैदानी प्रदेशाला कर्नाटकामध्ये कोणत्या नावाने ओळखलं जातं? किनारी मैदानी प्रदेशाला. तर मित्रांनो लक्षात ठेवा, कानडा याचं बरोबर उत्तर आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे, कानडा. महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यात अभ्रकाचे साठे आहेत? तर अभ्रकाचे साठे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे काय? सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अभ्रकाचे साठे आपल्याला पाहावयास मिळतात पहा. महाराष्ट्रामधील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी कोणती आहे? तर सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी आहे महाराष्ट्र एक्सप्रेस. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामधून धावणारी महाराष्ट्र एक्सप्रेस ही एक प्रमुख आणि लांब पल्ल्याची गाडी आहे. 2001 ते 2011 या दशकामध्ये महाराष्ट्रामधील नागरी लोकसंख्येची किती टक्के वाढ झाली आहे? तर मित्रांनो किती टक्के वाढ झालेली आहे? तर पर्याय क्रमांक 4 23.7% इतकी वाढ झाली पहा. 23.7%. नाशिक पुणे या मार्गावर कोणता घाट लागतो? तर मित्रांनो नाशिक आणि पुणे या मार्गावरती चंदनपुरी घाट लागतो. पर्याय क्रमांक 3 चंदनपुरी. पुढील प्रश्न मित्रांनो आपल्या स्क्रीनवर आहे. भारत आणि चीन दरम्यान सीमारेषेचं नाव काय आहे? चला द्या उत्तर. भारत आणि चीन दरम्यान कोणती सीमारेषा आहे? तर मित्रांनो मॅक मोहन ही आहे पहा. भारत पाकिस्तानमध्ये रेड क्लिफ हे पहा. हे पण पॉईंट लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, श्रीनगर ते कारगिल लेह दरम्यान कोणती खिंड आहे? मित्रांनो या ठिकाणी कोणती खिंड आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झोजिला खिंड आहे. कोणती आहे? झोजिला खिंड. पुढील प्रश्न बघूयात आपण, की भारतीय तेल महामंडळाची स्थापना कोणत्या साली झाली? भारतीय तेल महामंडळाची स्थापना मित्रांनो पर्याय क्रमांक 3 1964 आपल्या याचं काय होईल? योग्य उत्तर आहे पहा. भारतीय तेल महामंडळाची स्थापना 1964 मध्ये झाली पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ पर्याय क्रमांक 3 मित्रांनो रत्नागिरी आपल्या याचं काय होईल पहा. बरोबर उत्तर होईल काय? रत्नागिरी हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर आर्वी मित्रांनो आपल्या याचं बरोबर उत्तर होईल. पर्याय क्रमांक 1 आर्वी. पुढील प्रश्न आहे, की दारणा धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणतं? दारणा धरण.
तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 नाशिकमध्ये आपल्याला दारणा धरण पाहायला मिळतं. दारणा धरण मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये पहा. महाराष्ट्रामधील कोणत्या भागामध्ये तांबे खनिज आपल्याला पाहायला मिळतं? तांबे खनिज तर मित्रांनो विदर्भ आपल्या याचं योग्य उत्तर आहे पहा. विदर्भामध्ये. कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? मित्रांनो कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कृष्णा. पर्याय क्रमांक 2 कृष्णा नदीची उपनदी पहा. महत्वाची काही उपनदी आहे. चला पुढील प्रश्न आहे पहा, की खालीलपैकी कोणतं झाड हे इतरांपेक्षा जलद वाढतं? मित्रांनो कोणतं झाड आहे ते इतरांपेक्षा जलद वाढतं? तर बांबू मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला काय बांबू. बांबू हे जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या वनस्पतीपैकी एक आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की कोकणाची उत्तर-दक्षिण सीमा अनुक्रमे कोणत्या खाड्यांनी निश्चित केली आहे? तर मित्रांनो कोणत्या खाड्यांनी या ठिकाणी याचं योग्य उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 2 डहाणू आणि तेरेखोलची खाडी याचं काय होईल? बरोबर उत्तर आहे पहा. कोकणचा विस्तार बघा उत्तर सीमेवर डहाणूच्या खाडीपासून दक्षिण सीमेवर तेरेखोलच्या खाडीपर्यंत पसरलेला आहे पहा. महाराष्ट्रामध्ये मावळ प्रांत खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आहे? तर मावळ प्रांत मित्रांनो सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीचा भाग याचं बरोबर उत्तर आहे पहा. समजलं? चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये कोणती मृदा या ठिकाणी विकसित झालेली आहे? तर कोणती मृदा आहे मित्रांनो? तर काळी मृदा आपल्या याचं बरोबर उत्तर होईल पहा. लक्षात ठेवा काळी मृदा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्राला सर्वात कमी सीमा लाभलेलं राज्य कोणतं आहे? तर सर्वात कमी सीमा लाभलेलं राज्य आहे मित्रांनो गोवा. लक्षात ठेवायचं आहे गोवा. नेक्स्ट आहे पहा, की महाराष्ट्रामध्ये तलावांचा जिल्हा कोणता आहे? तर मित्रांनो तलावांचा जिल्हा कोणता आहे? तर लक्षात ठेवायचे पहा ऑप्शन्स क्रमांक ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. तलावांचा जिल्हा गोंदियाला म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा प्रादेशिक विभाग कोणता आहे? बघा सर्वात मोठा प्रादेशिक विभाग कोणता आहे? तर विदर्भ आपलं याचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 विदर्भ. भौगोलिकदृष्ट्या विदर्भ हा महाराष्ट्रामधील सर्वात मोठा प्रादेशिक विभाग आहे पहा. नरनाळा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणता? नरनाळा. तर मित्रांनो लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 अकोला जिल्ह्यामध्ये नरनाळा आपल्याला पाहायला मिळतं पहा. आणि मित्रांनो सातपुडा रांगेमध्ये याचं बरोबर उत्तर आहे पहा. जांबा खडकामध्ये कशाचे साठे विपुल प्रमाणामध्ये असतात? तर जांबा खडकामध्ये मित्रांनो मॅंगनीज पर्याय क्रमांक 3 मॅंगनीजचे साठे बघा या ठिकाणी विपुल प्रमाणामध्ये असतात पहा. जांबा खडकाच्या विघटनातून बॉक्साईटचे साठे तयार होतात. पुढील प्रश्न आहे मित्रांनो भिरा अंजल प्रवाह कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो अमरावती याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा अमरावती. नेक्स्ट आहे पहा, की भारतामधील कोणतं नदी खोरं खनिज संपन्न म्हणून ओळखलं जातं? कोणत्या नदी खोरं आहे मित्रांनो? ती दामोदर आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. पर्याय क्रमांक 2 दामोदर. चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की सालबोनी हे ठिकाण भारताच्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पश्चिम बंगाल आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. पर्याय क्रमांक 3 पश्चिम बंगाल. सालबोनी पश्चिम बंगाल या ठिकाणी पहा आणि या ठिकाणी चलन नोटा छापायचा कारखाना सुद्धा आहे. सर्वात कमी साक्षरतेचा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा दादर आणि नगर हवेली पर्याय क्रमांक 3. बघा 2011च्या जनगणनेनुसार दादर नगर हवेलीची साक्षरता इतर केंद्रशासित प्रदेशाच्या तुलनेमध्ये कशी होती? कमी होती पहा. नेक्स्ट आहे पहा मार्गदर्शक तत्त्वे भारताने खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेतली आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवा मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाकडून घेतलेली आहेत? पर्याय क्रमांक 4 आयर्लंड आपलं याचं बरोबर उत्तर पहा. कोणत्या? आयर्लंड. भारतीय राज्यघटनेमधील मार्गदर्शक तत्त्वे आयर्लंड घटनेवरून घेतलेली आहेत. 101वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर वस्तू आणि सेवा कर आपल्या याचं बरोबर उत्तर म्हणजेच काय? जी-एस-टी. जी-एस-टीशी संबंधित पहा. राज्यपालांना दयेचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे? मित्रांनो जो काही दयेचा अधिकार आहे हा 461व्या कलमामध्ये पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला. सॉरी 161व्या किती 161व्या कलमामध्ये. चला पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेमध्ये मूळ कलम किती होती? तर मूळ कलम किती होती मित्रांनो? तर सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक 2 395 काय पाहायचं योग्य उत्तर किती होते? 395. 395 कलम होते पहा. पुढला प्रश्न आहे मित्रांनो, की जिल्हा नियोजन मंडळावर आमदार व खासदार यांना सदस्यत्व नसावे अशी शिफारस कोणत्या समितीने केली? तर मित्रांनो ही जी काही शिफारस आहे ही कोणत्या समितीने केली आहे? तर ऑप्शन्स क्रमांक ऑप्शन क्रमांक 3 प्रा. बी. पाटील याचं काय होईल? बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा प्रा. बी. पाटील.
महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तालुके आहेत? तर सर्वात कमी तालुके खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत? तर पर्याय क्रमांक जर पाहिले तर धुळे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, धुळे. नेक्स्ट आहे पहा, खालीलपैकी कोणतं राज्य स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करणारं देशातील पहिलं राज्य बनलं आहे? तर मित्रांनो कोणतं बनलेलं आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्य याचं योग्य उत्तर आहे पहा. महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रामध्ये डोलोमाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? मित्रांनो, डोलोमाइटचे जे काही साठे आहेत ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर पर्याय क्रमांक या ठिकाणी पहा, पर्याय क्रमांक 4 यवतमाळ आणि रत्नागिरी हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे? धरमतरची खाडी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आपल्याला कोणत्या ठिकाणी आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 आंबा याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा आंबा. आंबा नदीच्या मुखाशी धरमतरची खाडी पहा. अरबी समुद्रामध्ये बॉम्बे हा खनिज नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता? चला द्या उत्तर. कोणत्या वर्षी या ठिकाणी हा सुरू करण्यात आला होता? बरोबर आहे सर्वांचं. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 3 फेब्रुवारी 1974 ला मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची सुरुवात कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये झाली? तर मित्रांनो ही कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये झाली? यशवंतराव चव्हाण पर्याय क्रमांक 2 आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. MIDC स्थापना यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात झाली. खालील शहरापैकी कोणतं शहर दिल्लीच्या सर्वात जवळच्या रेखारेषेवर वसलेलं आहे? सांगा. तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन्स क्रमांक 3 बेंगळुरू याचं काय होईल? बरोबर आहे पहा बेंगळुरू. नेक्स्ट आहे पहा, ताजमहालाच्या बांधकामासाठी संगमवर हा कोणत्या ठिकाणामधून आणला होता? चला द्या उत्तर. तर मरकाना या ठिकाणामधून आणला पहा. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 मरकाना या ठिकाणामधून. कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगी माहिती आहेत? कैमूरच्या टेकड्या. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं विंध्य रांगा आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा विंध्य रांगा. वित्त आयोगाच्या शिफारशीच्या संसदेच्या दोन्ही सभागृहापुढे मांडण्याची मांडण्याची व्यवस्था करण्याचं काम कोणाचं आहे? तर मित्रांनो कोणाचं आहे पहा भारताचे राष्ट्रपती याचं काय आहे पहा योग्य उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती. भारताच्या सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर मित्रांनो कोणाला आहे? तर पर्याय क्रमांक 4 संसदेला मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे काय संसद. सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे. भारतामध्ये मतदान आणि निवडून येण्याचा हा हक्क कसा आहे? तर मित्रांनो हा जो काही हक्क आहे हा कसा आहे? तर मित्रांनो हा घटनात्मक हक्क आहे पहा पर्याय क्रमांक 3 घटनात्मक हक्क आहे पहा. पुढील प्रश्न मित्रांनो मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर केला जातो? सांगा. तर मित्रांनो यामध्ये सिल्वर नायट्रेट पर्याय क्रमांक 4 याचं काय आहे बरोबर उत्तर पहा सिल्वर नायट्रेट. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हटलं गेलं? स्थानिक स्वराज्य संस्थेचं जनक कोणास म्हटलं गेलं? लॉर्ड रिपन पर्याय क्रमांक 1 याचं काय पहा बरोबर उत्तर आहे काय लॉर्ड रिपन. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला तर तुम्ही अतिशय तुमच्या फ्युचरबद्दल, तुमच्या कुटुंबाबद्दल अतिशय जागरूक आहात. तुम्हाला नक्की तुमच्या जिंदगीमध्ये काही ना काही करण्याची जबरदस्त इच्छा आहे. त्यामुळेच तुम्ही बघा या ठिकाणी एवढा अभ्यास केलेला आहे पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. आता बघा आपण एवढी फी भरणार आहे, फॉर्मची फी भरणार, चलन एवढं भरणार. त्यासाठी मित्रांनो पेपरला गेल्यावर आपल्याला काही ना काही आलं पाहिजे. यासाठी मित्रांनो या अभ्यासक्रमानुसार बघा अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी सेंड करणार आहे पहा. मित्रांनो हे प्रश्न तुम्ही नक्की घेऊन टाका. सोबत मित्रांनो तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओज पण भेटणार आहे. या बॅचला तुम्ही नक्की ॲडमिशन घ्या. 9325230840 मित्रांनो हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. लगेच फोनपेमध्ये जा, हा नंबर टाईप करा. ₹399 पेमेंट करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये या ठिकाणी सगळं पाठवून देईल पहा. कारण की हे पैसे आपण कुठेही खर्च करतो. पेट्रोल म्हणा, कुठं लग्नाला गेलो म्हणा, कुठेही खर्च होतात आपले बघा. नाश्त्या पाण्याला गेलो, जेवायला गेलो. परंतु मित्रांनो आपण योग्य ठिकाणी हे पैसे लावले. आता ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे पहा. गुंतवणूक आहे पहा तुमच्या भविष्यासाठी. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. यामधून तुम्हाला नोकरी भेटणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो हे प्रश्न आपली जी काही बॅच आहे बघा याला ॲडमिशन घ्या. कारण की मित्रांनो तुम्हाला फक्त तुमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्याचीच या ठिकाणी कॉम्पिटिशन असणार आहे. डायरेक्ट बघा बाकीच्याचं जराशी कमी झालेलं आहे पहा. त्यामुळं लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे. वेळ अजिबात वाया घालवू नका. बघा रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. स्वतःला पूर्णपणे या ठिकाणी झोकून घ्या. पण ही पोस्ट नक्की भेटली पाहिजे असा अभ्यास आपण सर्व मिळून करू पहा.
नक्कीच फायदा होईल मित्रांनो. 9325230840 हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. ₹399 सेंड करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळं पाठवून देईल पहा.